आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, मेथी मटार मलाई। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तंदुरी रोटी किंवा पराठ्यासोबत एकदमच छान लागते। छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। ही रेसिपी बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। भाजीसाठी आपण मसाला तयार करतोय, त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, एक लवंग, 2 विलायची आणि 5-6 काळी मिरी टाकून घेतलेले आहे। याला तुम्ही ड्राय रोस्ट करू शकता। इथे मी तेलाचा वापर करते आहे। तेलावर या खड्या मसाल्यांना व्यवस्थित परतवून घेतोय आपण। छान परतवून घेतले तर भाजीत चव पण छान लागते मसाल्यांची। आता आपण परतवून घेतलेले आहे, याला एका भांड्यामध्ये काढून घेतोय। आता आपण हे खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खडा मसाले टाकले त्याच्यामध्ये एक छोटा साईजचा कांद्याचे तुकडे करून टाकून घेतो आहे। 5-6 लसणाचे तुकडे टाकतो आहे। अर्धा इंच अद्रक टाकलेला आहे आपण आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून ते पण टाकून घेतो आहे आणि हा सगळा मसाला आपण बारीक अशी पेस्ट करून घेतो आहे। बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे, एकदम स्मूथ पेस्ट आपण करून घेतलेली आहे। आता आपण भाजी फोडणी घालतो आहे, त्याच्यासाठी आपण 6 टेबलस्पून तेल घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। तेल आपलं आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हाफ टीस्पून जिरं टाकतो आहे। जिरं तडतडायला लागले, आता त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आपण तो टाकून घेतो आहे आणि कांद्याला व्यवस्थित कमी गॅसवर हलकासा गोल्डन कलर आला की आपला कांदा शिजलेला आहे। आता आपण त्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित कमी गॅसवर परतवून घेतो आहे। आता 3 मिनिटं आपण कांदा परतवून घेतलेला आहे। बघू शकता कसं दिसतोय, आपला कांदा शिजलेला आहे, जस्ट लाईट कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं टोमॅटो, कांदा आणि खडे मसाले आहेत ते सगळे पेस्ट टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि 5-6 मिनिटं आपण याला व्यवस्थित शिजवून घेतोय। सगळीकडनं तेल सुटायला लागलं की आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 200 ग्राम मटार जे आहे ते टाकून घेतो आहे आणि मटारला व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतो आहे। आता आपला मटार व्यवस्थित शिजलेला आहे, बघू शकता कसा दिसतोय ते। त्याच्यामध्ये आपण 200 ग्राम मेथी आहे, तिचे पानं तोडून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून ती टाकून घेतलेली आहे। 200 ग्राम मटार आणि 200 ग्राम मेथी आपण घेतलेली आहे आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि मेथीला, मटारला सगळ्या मसाल्यांसोबत व्यवस्थित 3-4 मिनिटं शिजवून घेतो आहे। गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकू शकता। इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आपण त्याला 3-4 मिनिटं तरी शिजवून घेते। बघू शकता किती छान सगळीकडनं तेल सुटलेलं आहे। मेथी आपली शिजलेली आहे व्यवस्थित। आता आपण थोडंसं पाणी टाकतोय, नाहीतर भाजी खाली लागू शकते। आता आपण अर्धा वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण बेसन टाकलेलं आहे। बेसन आपण व्यवस्थित मिक्स करत आहे आणि बेसनामुळे भाजीला बाइंडिंग मिळतं, रस्सा आपला पातळ बाहेर नाही येत। आता त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकतोय। त्याच्यामध्ये आपण हाफ टीस्पून हळदी पावडर टाकलेली आहे आणि 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे। ती लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे। 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतोय। दह्याचा वापर तुम्हाला नसेल करायचा तर पाणी टाकून ह्या कोरड्या मसाल्यांची सगळी पेस्ट करून घ्यायची एक छान, आणि नंतर जेव्हा आपण दुधावरची साय टाकणार आहे तेव्हा त्या साईचं प्रमाण तुम्ही जास्त केलं तर दही नाही वापरलं तरी चालू शकतं। आपण इथे आता दही वापरलेलं आहे, त्याला आता आपण दह्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून त्याची एक छान पेस्ट करून घेतो आहे। आता आपण ही पेस्ट आहे ती आपल्या भाजीमध्ये टाकून घेतो आहे आणि त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून छान शिजवून घेतो आहे। 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित ही पेस्ट शिजवून घेतो आहे। बघू शकता भाजीचा रंग कसा आलेला आहे आणि आता आपलं मटार
आणि सगळे मसाले व्यवस्थित शिजलेले आहे। मेथी पण छान शिजलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण इथे 1 टेबलस्पून आपण खव्याचा वापर करतोय। त्याच्याने भाजीला रिचनेस येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। जर तुमच्याकडे खवा नसेल तर एखादा पेढा असेल घरी तर तो पण टाकू शकता। ते पण नसेल तर मिल्क पावडर आहे ते 2 टेबलस्पून घेऊन त्याच्यात थोडंसं दूध टाकून ते पण इथे तुम्ही वापरू शकता। आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण कसुरी मेथी टाकतो आहे आणि 2 टेबलस्पून आपण कोथिंबीर टाकतो आहे आणि त्याला आता व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतो आहे। आपली भाजी तयार झालेली आहे। आपण याच्यामध्ये आता फ्रेश क्रीम आहे ते टाकून घेतोय। तुम्ही दुधावरची साय आहे ती फेटून पण टाकू शकता। इथे आपण अर्धा मिनिट शिजवून घेऊन आता गॅस बंद करून घेतोय। आपले मेथी मटार मलाई तयार झालेला आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। मेथी मटार मलाईचा पण प्लेटिंग करून घेतलेला आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। अचानक पाहुणे आले तरी तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि पार्टीसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।